शरद पवार यांच्यावरील टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलेलं आहे. बघूयात. त्याची भाषणाची एक स्टाईल असते. एका लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार आहे. पण मला गंमत एकाच गोष्टीची वाटते की एवढं जर त्यांना असं वाटत असेल आम्हाला अपयश मिळालंय, तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच होते. त्यामुळे आय एम फ्लॅटर्ड की एवढं यश त्यांना मिळालं असलं तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरे. आजही आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे तुम्ही साधी विधानसभा बघितली तर 76 लाख मतदार उभे आहेत. आणि ज्या अर्थी केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आवर्जून पवार साहेबांचा उल्लेख करावा लागतो, यावरूनच हे स्पष्ट होतं की ते 20 फूट जमिनीच्या खाली नाही, ते सतत तुमच्या समोर उभं आहे. कारण ते सामाजिक दृष्टीनं, ते साहित्यिक दृष्टीनं, ते सांस्कृतिक दृष्टीनं चळवळीतून उभं राहिलेलं राजकारण.